पंढरपूरच्या यमाई तलावात हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या या माशांचा मोठा खच तलावाच्या काठावर आढळून आला. पंढरपूरच्या यमाई तलावात हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या या माशांचा मोठा खच तलावाच्या काठावर आढळून आलाय. या संदर्भात पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव आणि बापू शिंदे यांनी यमाई तलाव परिसरात जाऊन पाहणी केली असता त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यानंतर गणेश अंकुशराव यांनी या संदर्भात खळबळजनक खुलासा केला आहे. यमाई तलावात अचानकच एवढ्या मोठ्या संख्येनं माशांचा मृत्यू कशामुळे झाला असा प्रश्न उपस्थित करत गणेश अंकुशराव यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. यमाई तलाव परिसर हा निसर्गरम्य परिसर असून या ठिकाणी विविध पक्षी आणि प्राण्यांचा वावर असतो. याचबरोबर अनेक पंढरपूरकर सकाळ संध्याकाळी या ठिकाणी कुटुंबासह फिरायला येत असतात. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या पर्यावरण आणि जैवविविधतेसोबतच पशुपक्षी तसंच मनुष्य प्राणी यांच्या जीवितासही मोठा धोका संभवू शकतो. त्यामुळं आता या माशांच्या आकस्मिक मृत्यूच्या घटनेमुळं यमाई तलावातील पाणी दूषित झाले का, कशामुळं ही घटना घडली, तलावात कोणी विषारी पदार्थ तर मिसळले नाहीत ना, याची चौकशी करून प्रशासनानं मृत माशांचं पोस्टमॉर्टेम करून त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणानं झाला याची तपासणी तातडीनं करावी आणि या प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी गणेश अंकुशराव यांनी केली आहे. जर तातडीनं याचा शोध लागला नाही तर आम्ही लोकशाही मार्गानं आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे. मी गणेश अंकुशराव सामाजिक कार्यकर्ता आहे. आता पंढरपुरातील यमाई तलावापाशी आम्ही आलेलो आहे आणि इथं उग्र वास सुटला आहे. कमीत कमी लाखो करोडो मासे ह्या पाण्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि सगळे मासे मरून पूर्ण माशांचा खच पूर्ण तलावाच्या बाहेर येऊन पडलेला आहे. आमची महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं मागणी आहे की शासनानं एवढे चांगले मासे कसे अचानक मृत झाले आणि ह्याच्यामागं कारण काय, त्या पाण्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, पाण्याचं चेकिंग झालं पाहिजे आणि ह्या माशांचं पोस्टमॉर्टम झालं पाहिजे. पोस्टमॉर्टम ह्यासाठी की कुठल्या ह्याच्यामुळं केमिकलमुळं किंवा कुठल्या ह्या पाण्यामुळे झालाय, केमिकलमुळे झालाय का विषारी द्रव्यामुळे झालाय, ह्याची चौकशी झाली पाहिजे. कारण इथं अनेक पक्षी, जनावरं, गोमाता असतील, मसरं असतील, कुत्रे असतील, मांजरं असतील किंवा अनेक प्राणी इथं पाणी पित असतात, त्यांच्या पण जीविताला धोका होऊ नये. त्यामुळं आमची प्रामाणिक मागणी आहे की महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं की ही सगळ्या माशांची सखोल चौकशी व्हावी. अन्यथा आम्हाला इथं तर कुठल्या ह्या पाण्यामुळं कुठल्या जनावराला, कुठल्या माणसाला काय धोका झाला तर ह्याची सगळी जबाबदारी प्रशासनाची राहील. कारण मासे आज मृत्युमुखी पडल्यात. प्रशासन आता माणसं, जनावरं मृत्युमुखी पडायचं वाट पाहतंय का असं मला वाटतंय. त्यामुळे ह्याची सखोल चौकशी नाही झाली तर आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं आंदोलन करावं लागेल. जय हिंद, जय वाल्मिकी, जय राघोजी, जय आदिवासी, जय भीम.